ही मला ऑर्डर परे विलेज मुंबईवरून आली आहे। हे बोरमाल बनवते। मायक्रो पॉलिश मध्ये बोरमालची मोती आहेत, जोंधले मोती आहेत, ते मायक्रो पॉलिश मध्ये आहेत 2 नंबरचे। आणि नंतर जम्परिंग आहे, मायक्रो पॉलिश मध्येच आहे। ही गेज गोंडा चांगल्या क्वालिटीचा आहे। गेज वायर आहे, हे 3 प्लायर। जेवढं पाहिजे तेवढं आपण घ्यायचं कट करून, आणि मग त्यामध्ये जोंधले मोती आणि बोरमालचे मोती असे एक करून करायचं, ओतायचं। आणि तुम्हाला असे बनवून हवे असतील 1 पदरी 2 पदरी किंवा 3 पदरी किती पदरी तर तुम्हाला मी बनवून देऊ शकते। आणि चांगल्या क्वालिटीचे असं मटेरियल असतं, ब्लॅक पिक पडत नाही। पण जेव्हा मायक्रो कोणती वस्तू आपण यूज करतो तेव्हा मायक्रो पॉलिश किंवा गोल्ड पॉलिश आपण जेव्हा यूज करतो आणली की कॉटनच्या कपड्यावर ठेवायची, तर ते हे ब्लॉक बीट वापरते लास्टला किंवा ते धागे सरकून नये म्हणून त्यासाठी। मग ती कॉटनच्या कपड्यावर ठेवायची आणि थोड्या अर्ध्या तासाने नंतर मग प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून सुकून ठेवून द्यायची किंवा कॉटनच्या कपड्यावर डब्यात टाकायचं, जेणेकरून मॉइश्चरायझर ते निघून जातं। आणि मग ते अर्ध्या तासाने ठेवून द्यायचं पॅक करून, आणि जेव्हा पाहिजे तेव्हा आपण यूज करायचं। पण परफ्यूम आणि पाण्यात त्यांचा वापर नाही करायचा, त्या गोष्टी तुम्ही लांब ठेवायच्या त्यापासून, कारण आणि पुढे टाकून ठेवायचं नाही, काढून ठेवलं तसे ठेवायचं, ते प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवायचं, तरच त्याची जास्त लाईफ वाढेल। 3 ते 4 ते 5 वर्ष ते खराब होणार नाही। तुम्ही ते व्यवस्थित त्याची निगा राखली पाहिजे, तरच ते तुम्ही ते जास्त यूज करू। कारण आपण जेवढी प्राईस देतो त्याप्रमाणे त्यांचं व्यवस्थित एक ठेवलं पाहिजे डब्यात, प्लॅस्टिकची पिशवी एअर बंद डब्यात ठेवलं ना खराब होत नाही धागे। कोणते मायक्रो पॉलिश किंवा गोल्ड पॉलिश आपण कसं यूज करतो त्याच्यात, किंवा घामाचं आणलं की त्याच्यात टाकून ठेवायचं, कॉटनच्या कपड्यात टाकून ठेवायचं, तर